नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे व्हेज पॅटीस। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। व्हेज पॅटीस अत्यंत कमी साहित्यात आणि झटपट बनणारे आहेत। व्हेज पॅटीसची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे। व्हेज पॅटीस बनवण्यासाठी आपण कोबीची भाजी करून घेणार आहोत। कोबीच्या भाजीसाठी हिरवी मिरची, लवंग, मिरे, दालचिनी, मनुके घेतले आहेत। ओल्या खोबऱ्याचा चव घेतला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये एक पळी तेल घातले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी मिरची टाकायची आहे। मनुके टाकायचे आहेत। बारीक चिरून घेतलेला कोबी टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। 1 चमचा साखर टाकायची आहे। सर्व साहित्य उलटण्याच्या सहाय्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। झाकण लावून कोबीची भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता कोबीची भाजी छान शिजली आहे। इथे आपण ओल्या नारळाचा चव टाकणार आहोत। सर्व साहित्य एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। झाकण लावून पुन्हा एकदा भाजी छानशी शिजवून घ्यायची आहे। पॅटीस बनवण्यासाठी कोबीची भाजी तयार आहे। इथे आपण पॅटीसचे कवर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी उकडलेले बटाटे किसणीने किसून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता बटाटे छान किसून झाले आहेत। इथे आपण ब्रेड क्रम्स टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। सर्व साहित्य हाताच्या सहाय्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता एक छानसा डो तयार झाला आहे। पॅटीस बनवण्यासाठी कणकेमधला एक छोटासा गोळा घेऊन छानशी पारी बनवायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता कणकेची खोल अशी पारी बनवून तयार आहे। बनवून घेतलेली कोबीची भाजी पारीमध्ये टाकायची आहे। कोबीची भाजी जितकी मावेल तितकी पॅटीसच्या पारीमध्ये घालून गोल असा पॅटीसचा आकार बनवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता पॅटीसचा गोल असा आकार बनवून तयार झाला आहे। सर्व पॅटीस बनवून तयार आहेत। एका प्लेटमध्ये रवा घेतला आहे। इथे आपण सर्व पॅटीस रव्यामध्ये छानसे घोळून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता पॅटीस रव्यामध्ये घोळून तयार आहेत। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये तेल टाकले आहे। तेल तापल्यावर पॅटीस तेलामध्ये छानसे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। सर्व पॅटीस लो टू मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छानसे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता पॅटीस आलटून पालटून छानसे फ्राय करून तयार आहेत। खाण्यासाठी तयार आहेत व्हेज पॅटीस। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।